माननीय बच्चूभाऊ कडू यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण आंदोलन हे कशासाठी आणि ते आंदोलनात प्रमुख मागण्या कोणकोणत्या आहेत तेच आपण आज बघणार आहे। नमस्कार मित्रांनो, आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे सहर्ष स्वागत आहे। तर आपण बच्चूभाऊ कडू यांचे बेमुदत उपोषण आंदोलन आहे यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत ते बघूया। तर सर्वात पहिले तुम्ही बघू शकता, दिव्यांग विधवा महिलांना 6000 रुपये मानधन देण्यात यावे। त्यानंतर दुसऱ्या नंबरची मागणी आहे, आपल्या संकल्पनेनुसार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, तसेच शेतमालाला MSP हमी भावावर 20% अनुदान देण्यात यावे। त्यानंतर 3 नंबरचा दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी आपल्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीच्या निर्णय काढण्यात यावे। म्हणजे जे मुख्यमंत्री समोर 22 मागण्या ठेवल्या होत्या त्यापैकी 19 मागण्या आपल्या पूर्ण झाल्या होत्या, त्यापैकी त्यांनी आणखी पण GR वगैरे काहीच काढला नाही, म्हणून तो पण GR वगैरे काढून घ्यावा। त्यानंतर 4 नंबरचं मागणी होती, युवकांच्या हाताला काम द्यावे, नाहीतर सन्मानजनक दाम देण्यात यावे, तसेच रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात व जास्तीत पदसंख्या जाहिरातीची प्रसिद्धी करण्यात यावी। 5 नंबरचं, शहराप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलाकरिता सन्मान निधी निष्कर्ष लावून किमान 5 लाख रुपये अनुदान घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावे। हे पण मागणी खूप चांगली आहे, कारण की शहरामध्ये जास्त मिळते आणि गावामध्ये कमी मिळते। त्यानंतर 6 नंबरची मागणी आहे, शेतकऱ्याप्रमाणे शेतमजुरांचा अपघाती मृत्यू झाल्यास आर्थिक सहाय्य देण्यात यावी, तसेच शेतमजुराकरिता स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात यावे। 7 नंबरची मागणी आहे, पेरणी व कापणीपर्यंत मजुरीची सर्व कामे मनरेगा मध्ये घेण्यात यावी, तसेच हे जर होत नसेल तर तेलंगणाच्या धर्तीवर एकरी 10,000 रुपये मदत किंवा भावाचा चढ उतार निधी देण्यात यावा। त्यानंतर आहे 8 नंबरची मागणी आहे, ज्याप्रमाणे रासायनिक खताला अनुदान देण्यात येते त्याचप्रमाणे शेणखताला सेंद्रिय खताला अनुदान देण्यात यावे। 9 नंबर आहे, मेंढपाळ व मच्छीमार यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांची प्रश्न मार्गी लावणे। 10 नंबरचं, निवासी अतिक्रम नियमाकुल करण्यात यावे। 11 नंबरचा आहे, मनरेगा मधील मंजुरी रुपये 312 वरून 500 रुपये करण्यात यावी। म्हणजे मनरेगा मध्ये आता एक मजुरी मिळते ती 312 रुपये आहे, पण त्यावरून 500 रुपये करण्यात यावी। त्यानंतर 12 नंबरचा, दुधातील भेसळ रोखण्यात यावी, तसेच गाईच्या दुधासाठी बेस्ट रेट 50 रुपये आणि म्हशीच्या दुधासाठी 60 रुपये, हे पण खूप चांगला एक प्रश्न सांगितलाय। त्यानंतर आहे, कांद्याचे दर स्थिर राहावेत यासाठी किमान 40 रुपये बाजारभाव होईपर्यंत निर्यात बंदी शेतकऱ्यांचा कांदा बाजार समितीमधून खुला लिलावात खरेदी केला पाहिजे, किमान 25 रुपये किलो बाजारभाव राहावेत यासाठी धोरणे बनवण्यात यावी। 14 नंबरचा आहे, सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी ऊस पिकाला प्रति टन 4300 रुपये दर किंवा 1% रिकव्हरी बेस रेट धोरण मिळावा, तसेच पुढील 11% रिकव्हरीसाठी 430 रुपये FRP दर मिळेल। तसेच प्रत्येक शेतकऱ्याला काटा करून रिकव्हरी काढण्यासाठी प्रत्येक स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यासाठी यावी व 15 दिवसामध्ये पैसे नाही दिले तर ते पैसे व्याजासहित वसूल करण्यात यावी, अधिकाऱ्यांना स्थानिक यंत्रणा देण्यात यावे। आणि 8 जून 2025 रोजी आणि ठिकाण आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधी जवळ, गुरुकुंज मोजरी, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती। आपल्याला 8 तारखेला सकाळी श्री संत गाडगे महाराज यांच्या समाधी जवळ यायचे आहे सकाळी, तिथून आपली रॅली निघणार आहे तर डायरेक्ट मोजरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीपर्यंत। ज्यांना पण या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी आपला डब्बा वगैरे, गाडी असेल तर गाडी, सगळे सोयी सुविधा सोबत करून, पाणी असणार नसणार सगळे बॉटल वगैरे आणा। ज्यांना पण या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं, कारण की दिव्यांगांचा शेतकऱ्यांचा हे पूर्ण प्रश्न सुटलेच पाहिजे, कारण की मागच्या वेळेस त्यांनी 19 मागण्या दिल्या होत्या, त्यांचा आणखी पण आपल्याकडे GR वगैरे काहीच नाही। तर ह्या मागण्या लवकरात लवकर सुटा आणि मुख्यमंत्री महोदय यांनी पण थोडं लक्ष द्या याकडे। तर यामध्ये जर आणखी तुम्हाला जर काही समजलं नसेल
तर मी हे पेज तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकून देईन, तिथून जाऊन तुम्ही वाचून घ्या. धन्यवाद मित्रांनो.